चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। आमच्या वाडीत असे कित्येक भयानक गोष्टी घडून गेलेल्या असत। त्यातलोच आज मी तुमका एक सत्य अनुभव सांगणार असय। मी लहानपणापासूनच ह्याच गावात लहानाचा मोठा झालोय आणि आमच्या गावात ही जी गोष्ट असा ती खूप प्रचलित असा, म्हणूनच ती आज मी तुमका सांगणार असय। आमच्या वाडीत एक घर असा। त्या घरात एक दिवशी खूप मोठो अनर्थ घडलो। सकाळची वेळ होती आणि तुमका तर माहिती असा, गावाकडची सगळी लोका पहाटे लवकर उठतात आणि आपल्या कामांका सुरुवात करतात। एक दिवशी एक बाई पहाटे पहाटे उठली आणि नेहमीप्रमाणे चुलीत आग घालूक गेली। तिचा नुकताच लग्न झाला होता, म्हणजे जेमतेम 6-1 महिने तिका झाले होते। पहाटे उठान अंघोळीसाठी पाणी तापवसाठी तिने एक मडका चुलीवर ठेवल्यान आणि चुलीत लाकडा घालून त्याच्यात एक बुजभर रॉकेल वतल्यान आणि ती नेहमीसारखी आग पेटवूक लागली। तिने माचीसची कांडी पेटवल्यान आणि वाकान ती चूल पेटवल्यान, पण चुकून तिच्या हातासून रॉकेल जरा जास्तच पडला होता। त्यामुळे रॉकेलान पटकन आग धरल्यान आणि आगीचो मोठो भडको उडालो आणि तो सरळ तिच्या चेहऱ्यावरच इलो। आणि हो प्रकार काही क्षणार्धातच घडलो होतो आणि ती आग तिच्या चेहऱ्यावर इल्यामुळे तिच्या डोळ्यांवर अंधारी इली आणि ती पटकन थैनं मागे झाली। पण तेवढ्यातच तिच्या मागे रॉकेलचा कॅन ठेवलेला होता आणि त्याचा बूच अलगद लावलेला होता आणि नेमको तिचो पाय त्या कॅनाक लागलो आणि त्या रॉकेलान भरलेला कॅन खाली पडला आणि संपूर्ण रॉकेल चुलीच्या दिशेने व्हावाक लागला। आणि जा नेमका घडूक नको होता नेमका तास घडला। त्या रॉकेलाचो मोठो भडको झालो आणि त्या बाईच्या साडीक चांगली आग लागली आणि ती संपूर्ण आगीत भाजाक लागली। आणि त्यावेळी तिका काय झालं काय माहिती, ती संपूर्ण आगीत जळत होती, पण तिच्या तोंडासून एक शब्दसुद्धा बाहेर पडलो नाही। तिच्या घरातले सगळे गाढ झोपले होते। त्यांच्या स्वयंपाकघरात एवढं मोठं अनर्थ झालो, ह्यांची त्यांका चाहूलसुद्धा लागली नाही। आणि हा असा कसा घडला या शेवटपर्यंत कोणाक समजला नाही। पण बरीच लोक असं म्हणत होती की त्यांच्या घरावर कोणीतरी काहीतरी वाईट करणी करून ओळून टाकलेली होती आणि त्याच्या संपूर्ण घरातल्यांचो जीव जाणार होतो। पण बाकीच्यांचा नशीब बलवान होता, नाहीतर ते त्या आगीत जळान खाक झाले असते। आमच्या वाडीतली लोक सकाळी सकाळी उठान कामावर जाऊक निघायची। तशीच काही लोक कामावर जाऊक बाहेर पडली। तशी ती म्हणाक लागली, अरे आज एवढ्या सकाळी सकाळी सूर्य कसं काय उजाडलो, एवढं प्रकाश कसलो दिसता। म्हणून ती त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊक लागली। जशी ती पुढे गेली तेव्हा त्यांका धक्कोच बसलो, कारण तो प्रकाश आगीचो होतो आणि त्यांचा त्या घर आगीन संपूर्ण जळत होता। तसा त्या लोकांनी अजिबात वेळ न घालवता आरडाओरडा सुरू केल्याने तशी आजूबाजूची लोक गडबडान जागी झाली। पण एवढं सगळं घडून सुद्धा ज्या घराक आग लागली होती त्या घरातली माणसं मात्र साखर झोपेत होती आणि असा होणं तर शक्यच नाही होता। नक्कीच त्यांच्यावर काहीतरी कोणीतरी केलेला होता आणि त्यामुळेच त्यांका उठाची उमग होत नाही होती। तशी आजूबाजूची माणसं त्यांच्या घराच्या दिशेने धावली आणि दारावर जोरजोरात हात मारूक लागली। तेव्हा कधी नाही ती आतली लोक जागी झाली आणि जशी ती जागी होतं तेव्हा त्यांका मोठो धक्कोच बसलो। मग ती सगळी जीवाच्या आकांतान घरातून बाहेर पडली, पण तोपर्यंत स्वयंपाकघर मात्र जळून खाक झाला होता आणि त्यासोबत ती बाईसुद्धा त्यांका कायमची सोडून गेली होती। त्यांका अजून जरा जरी वेळ झालो असतो तर त्या घरातली सगळी माणसं जळान खाक झाली असती, पण त्यांचं नशीब चांगला होता। पण ह्या तर काय नाही होता, ह्याच्या पुढे आता जा काय घडणार होता ता विचार करण्याच्या पलीकडचा होता। खूप भयंकर। ता म्हणतात ना, ह्यो तर ट्रेलर असा, पिक्चर अजून बाकी आ। त्या कुटुंबावर दुःखाची लाट इली होती। त्या बाईचा नुकताच लग्न झाला होता, जेमतेम 6 महिने झाले होते आणि तिचो दुर्दैवी मृत्यू झालो। त्यांची नवीन सून त्यांका कायमची सोडून गेली होती।
हेच त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केलो नाही होतो. त्या सगळ्या प्रकारात त्यांचा संपूर्ण घर जळून खाक झाला होता. तेव्हाची घरा ही कौलारू असायची, त्यामुळे आगीत कायच टिकला नाही. संपूर्ण जळान राख झाली. पहिले 10-12 दिवस खूप वाईट होते. सगळेजण दुःखी होते. त्या बाईच्या 12व्याक आणि 13व्याक सगळेजण खूप जमले होते. त्यांका वाटला होता की ती बाई नक्कीच काहीतरी सांगात, तिची काहीतरी इच्छा अपुरी असात. पण तसा कायच घडला नाही. ते विधी नेहमीप्रमाणे पार पडले. पण त्यांच्या कुटुंबियांका आता परत सावरूचा होता. म्हणून मग त्यांनी कसा कसा करून त्या जळका घर होता त्या परत उभा केल्याने. त्या बाईचो नवरो होतो तो खूप दुःखी होतो. आणि दुःखी तर असतलोच. त्याची बायको ते का कायमची सोडून गेली होती. पण त्याने सुद्धा कसाबसा स्वतःक सावरल्यान. मग ते सगळे परत त्या नवीन बांधलेल्या घरात रवाक गेले. नवीन घर म्हणण्यापेक्षा जा मोडकळलेला होता ता त्यांनी परत उभा केल्याने. त्यामुळे त्यांनी कसले विधी वगैरे काय करूक नाही होते. ते नेहमीसारखे परत त्या घरात रवाक लागले होते. आणि त्यानंतर जा काय सुरू झाला ता खूप भयंकर आणि कधीही न विसरण्यासारखा होता. भुताटकी म्हणजे काय असता या त्यांका तेव्हापासून चांगला समजला होता. ते ज्या दिवसापासून त्या घरात रवा केले होते त्यापासून ह्या सगळ्या घडाक सुरुवात झाली. एक दिवशी रात्री सगळेजण गाढ झोपले होते. मध्यरात झाली होती. तेवढ्यात अचानकच त्यांचा जो घर होता ता मोठमोठ्यानं हालाक लागला. घरातली भांडी मोठमोठ्यानं हालाक लागली आणि वरसून खाली कोसळाक लागली. त्या आवाजान घरातले गडबडन जागे झाले. आजूबाजूक बघतं तर संपूर्ण घर गदागदा हलत होता. अक्षरशः घरातली माणसंसुद्धा हादराक लागली होती. त्यांका वाटला की भूकंप वगैरे इलो असात, म्हणून ते धावत धावत घराच्या बाहेर पडले. पण जसे ते घरातून बाहेर पाऊल ठेवतात तर बाहेर सगळा शांत होता. पण त्यांचं घर मात्र अजून हलत होता. त्यांका या सगळा काय घडता त्या काळात काय मार्गत नाही होतो. त्या संपूर्ण वाडीत त्यांचा घर होता जा फक्त हलत होता. बाकी सगळी घरात तर नीट होती. ह्यो सगळं काय प्रकार हा तो कोणाकच काय समजत नाही होतो. त्यांचा जा घर होता त्या पुढची 2-3 मिनिटं हलतच होता. मग काही वेळान ता जरा शांत झाला. तोपर्यंत हे सगळे घरातले बाहेरच उभं राहान ता सगळा भयंकर दृश्य बघत होते. आणि जसा त्या घर हालाचा थांबला तसे ते एकमेकाक धीर देत आतमध्ये गेले. आणि त्यांनी ती रात्र कशीबशी काढल्याने. पुढच्या दिवशी जशी सकाळ झाली तसे ते आपल्या शेजाऱ्यांकडे गेले आणि त्यांका विचारूक लागले की रात्री काय भूकंप वगैरे इलं होतं काय, तुमचं घर वगैरे काय हल्ला काय. पण त्यांच्या शेजाऱ्यांपैकी कोणाकडेच असलो काय प्रकार घडलो नाही होतो. म्हणजे त्या रात्री त्यांचाच घर हादरला होता. पण असा कसा काय घडूक शकता ह्यो प्रश्न संपूर्ण वाडीतल्या लोकांका पडलो होतो. मग काही वेळान त्यांनी सगळं विचार करूच सोडून दिल्याने. त्यांका वाटला की काहीतरी झाला असात. पण त्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या घरात असे सतत विचित्र प्रकार घडूक लागले होते. सकाळी सकाळी कोणतरी चुलीत आग घालता असं त्यांका भास व्हायचो. अक्षरशः स्वयंपाकघरात मोठो आगीचो भडको झालो आणि ती मोठमोठ्यान पेटता असो आवाज त्यांका ऐका केलेलो असा. आणि जेव्हा ती सगळं काय प्रकारा ता बघूसाठी स्वयंपाकघरात जायची तेव्हा मात्र त्यांका आतमध्ये कायच दिसत नसायचा. सगळा नेहमीसारखाच ठेवलेला दिसायचा. आणि असो ह्यो प्रकार बऱ्याच वेळा झालो होतो. आणि त्याच्यासोबत असो एक प्रकार होतो तो संपूर्ण वाडीत प्रचलित असा. आणि ह्यो प्रकार अजूनही त्या घरात घडता. तो प्रकार म्हणजे कपडे अचानकच गायब होणे. त्यांच्या घरातले कपडे अचानकच नाहीसे व्हायचे. म्हणजे सकाळी सकाळी जर कोणी साडी वगैरे धुवून अंगणात वाळत घातलेली असली तर ती साडी अचानकच नाहीशी व्हायची. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की असं होऊ शकता, खयचो तरी बाहेरचो माणूस ती पळवूक शकता. पण कपडे बाहेरचेच नाहीसे नाही व्हायचे. जे कपडे कपाटात घडी करून ठेवलेले असायचे ते सुद्धा अचानक पुढच्या दिवशी गायब व्हायचे. आणि असा होणं तर शक्यच नाही होता, कारण त्यांच्या घरात कोणाचो बाहेरच्याचो वावर नाही होतो. आणि ह्यो जो काय भयंकर प्रकार होतो तो दिवसेंदिवस घडतच चाललो होतो.
त्यामुळे त्यांच्या घरातले चांगलेच आदरून गेले होते. मग काही दिवसांत त्यांच्या घरच्यांका एक गोष्ट कळाली. कपडे जे नाही शिवायचे ते फक्त बाईचेच असायचे. म्हणजे घरातल्या इतर पुरुषांपैकी कोणाचेच कपडे नाहीसे होत नाही होते. कपडे नाही शिवायचे ते फक्त बाईचे. तेव्हा बरीच लोक असं म्हणक लागली की नक्कीच तुमच्या सुनबाईचो आत्मा या घरात अजून वावरता. तिचो ह्याच जागेवर जळान मृत्यू झालो होतो, पण त्याचो आत्मा काय ही भूमी सोडून गेलो नाही. तो अजून अवय घुटमळता आणि तिचा ताबूत या सगळा घडवता. त्यामुळे तिच्या घरातले सुद्धा चांगलेच घाबरले होते. पण त्यांच्याकडे त्या घरात राहिल्याशिवाय अजून काही पर्याय नाही होतो. त्यांच्याकडे दुसरा काय घर नाही होता. पण तरी देखील ते रात्रीच्या वेळी चुकानसुद्धा त्या घराच्या बाहेर पडत नाही होते. त्यांका भीती होती की तिचा ताबूत त्यांका वाटेत गावला तर काय करीत. मग गावच्या काही वयस्कर माणसांनी त्यांका एक उपाय सांगितल्याने, तुम्ही बाहेर कोणाकडे तरी विचारपूस करा आणि तिच्या आत्म्याक हायना मुक्त करा. तिची काहीतरी इच्छा अपुरी राहिली असतली, म्हणूनच ती हय असल्याची जाणीव करून देता. मग त्यांच्या घरच्यांनी बाहेर चौकशी केल्याने आणि एका माणसाक ते घराकडे घेऊन इले. तो जो माणूस होतो तो घरात काही दोष वगैरे असतात तर बघायचो. तो माणूस त्यांच्या घराकडे इलो आणि त्यांचं घर तो संपूर्ण फिरलो आणि त्यांका म्हणालो, तुमचं खरा असा त्या बाईचो आत्मा अजून ह्या घरात वावरता आणि त्याचे माका खुणा स्पष्ट दिसतात. तुम्ही एक काम करा, तुमका या घराची शांती करूची लागतली आणि ही जी गृहशांती असा ती 11 भटांच्या हस्ते होक होई. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे त्या घरच्यांनी 11 भट आणून घराची संपूर्ण शांती करून घेतल्याने त्यांनी सगळा कायदा केल्याने पण त्याचो काही एक फायदो झालो नाही. फक्त जो काय प्रकार सतत घडत होतो तो मात्र थांबलो होतो. पण अजून कपाटात ठेवलेले कपडे मात्र गायब व्हायचे आणि ह्याच्यात जे कपडे नवीन असायचे तेच कपडे नाही शिवायचे. ती बाई खूप तरुण होती आणि तरुण वयातच तिचा मृत्यू झालो होतो. कदाचित त्यामुळे तिची इच्छा आकांक्षा अपुरे राहिले असतले. त्यामुळे तिचा तो आत्मा त्या घर सोडून जाऊ कबूल नाही होतो. जेव्हा जेव्हा त्या घरात कार्यक्रम वगैरे करायचे किंवा लग्न कार्य वगैरे असायचा तेव्हा अधरून त्यांचं घर रात्रीच्या वेळी गदागदा हलायचा. म्हणजे ती जी बाई होती ती अजून त्यांच्या घरात असा ह्याची ती सगळ्यांका जाणीव करून द्यायची. इतकं तो सगळं भयंकर प्रकार होतो. घरच्यांका आता तिची सगळ्याची सवय झाली होती. पण जो कोण व्यक्ती बाहेरसून यायचो तेका मात्र चांगलीच भीती वाटायची. ज्या बाईचो जळान मृत्यू झालो तिच्या नवऱ्याक त्याच्या आईवडिलांनी दुसरा लग्न करूक सांगितल्याने होता, पण तो काय दुसरा लग्न करूक तयार नाही होतो. त्याचा तिच्यावर जीवापाड प्रेम होता. त्या दोघांचो तो प्रेमविवाह होतो. आमच्या गावात एक प्रथा होती, एखाद्याचं लग्न होतं असत तर मुलामुलीचे पत्रिका बघायचे आणि त्यांचे गुण जुळतात की नाहीत आपण बघायचे. पण ह्या दोघांच्या पत्रिकेत ह्या दोघांचे एकमेकांचे काय गुण जुळत नाही होते आणि गावच्या पुजाऱ्यांनी मुलीच्या पत्रिकेत दोष हा म्हणून सुद्धा सांगितल्याने होता. त्यामुळे त्यांनी या लग्नाक नकार दिलेलो होतो. त्यांनी आधीच सांगितल्याने होता की यांचं जर लग्न झाला तर मुलीच्या किंवा मुलाच्या दोघांपैकी एकाच्या जीवाक धोको असा. पण तरीसुद्धा या दोघांनी काय ऐकाक नाही. त्या मुलाचा तिच्यावर खूप प्रेम होता म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केल्यान. पण पुढे ह्या सगळा असा घडून बसला. काय काय माणसं अशी असतात जे भविष्य बरोबर सांगतात. तसेच आमच्या गावातले ते पुजारी होते. पण या सगळा पत्रिकेमुळे घडला असा आपण म्हणू शकत नाही. नशिबात आता घडतलाच. पण कदाचित त्यावेळी त्यांनी त्या पुजाऱ्यांचं ऐकल्याने असता तर आजचो ह्यो दिवस त्यांका दिसलो नसतो. आता या सगळ्या प्रकारात घडान 1-2 महिने उलटान गेले होते. गावात आता या सगळ्या प्रकाराची चर्चा थोडी कमी झाली होती. पण एक दिवशी असा काही एक घडला ज्या प्रकारामुळे ह्या चर्चेक परत उधाण इला. एक दिवशी आमच्या गावातली काही महिला कपडे धुवूसाठी ज्या ठिकाणी आमच्या गावातले गणपती बुडवायचे त्या ठिकाणी गेली होती. त्या सगळ्या जणींनी आपापले कपडे धुतल्याने
आणि जेव्हा ती सगळे कपडे घेऊन परत आपल्या घराकडे येत होती तेव्हा तेंका वाटेत एक झाडी गावली. तिची झाडी होती ती संपूर्ण काटेरी होती आणि त्या झाडीन सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलेन, कारण त्या झाडीत सगळे कपडे अडकवलेले होते आणि ते कपडे दुसरे तिसरे खयचे नसून त्या घरातले होते जे अचानकच नाहीसे व्हायचे. तेव्हा मात्र संपूर्ण गावातली लोक चक्रावूनच गेली. तेंका आता या सगळ्यावर विश्वास ठेवूच लागलो, कारण या तर आता खयच्याच चोराबिराचं काम नाही होता. कारण जेवढे जेवढे कपडे त्यांच्या घरातून नाहीसे झाले होते ते सगळे कपडे त्या झाडीत तेंका सापडले होते. आता ह्यो सगळं नेमकं काय प्रकार हा हेचो विचार करूनच सगळे वेडेपिछे झाले होते. त्या घटनेपासून गावातलो खयचोच माणूस रात्री बेरात्री आपल्या घरातून बाहेर पाऊल ठेवत नाही होतो. इतको तो भयंकर आणि भीतीदायक प्रकार होतो. आणि मी आता हल्लीच माझ्या नानी आजीक फोन केलं होतं तेव्हा तिने माका सांगितलेन की आता 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या घरातून परत कपडे नाहीसे झाले. म्हणजे ती बाई अजून थंय आसा आणि ती काय त्या घर सोडून जाऊक तयार नाही. तिच्या घरच्यांनी तिच्यासमोर आपले हात टेकवल्याने त्यांच्या घरातून आजव कपडे नाहीसे होतात आणि ते सगळे कपडे त्याच झाडीत सापडतात. या सगळा काय घडता कसा घडता ह्या काय कोणाक माहिती नाही. या सगळा देवाकच माहिती. पण जा काय असा ता असा त्याचा आपण कायच करू शकत नाही ह्या मात्र नक्की. मंडळी आज पुरता एवढाच. तुमका हे अनुभव कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर या व्हिडिओक लाईक करूक मात्र विसरा नको आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि तुमच्याकडे जर असले भयानक सत्य अनुभव असतील तर ते माका नक्की शेअर करा. मी त्याच्यावर सुद्धा नक्की व्हिडिओ बनवीन. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. या चॅनलवर असेच आगेवेगळे भयानक सत्य अनुभव येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगवेगळं भयानक सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.